निघालीस तू? हो. श्री गेला? गेला तो का? नाही, मला तुझ्याशीच थोडं बोलायचं होतं. बोला ना. म्हणजे 5 मिनिटं, जास्त वेळ नाही घेत तुझा. का आहे वेळ माझ्याकडे? बस ना. हो. म्हणजे जनवी, आत्ता घरात जे वातावरण आहे ते अजिबात आवडत नाहीये मला. मला असं नकोय. म्हणजे सगळं आधीसारखं व्हायला हवंय मला. मलाही तसंच वाटतंय काका. तुझ्या नवऱ्याला कोण समजावणार? पण तो प्रश्न आहेच. आणि आपण काही समजावलं गेलं तर तो आपल्याला सांगायला लागणार. काका, थोडा वेळ गेला ना की तो होईल नॉर्मल. त्याला तरी असं सगळ्यांशी न बोलता राहणं जमणार आहे का? तुला एक विचारू मी? हो, विचारा ना. तू कशी काय इतकी नॉर्मल वागतेस ग या सगळ्यांशी? म्हणजे तुला राग येत नाही या बायकांचा? नाही येत. पण तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न जमवत होतं या सगळ्या बायका. तुला काहीच वाटत नाही त्याचं? काका, माझी आई आहे ना, तिने माझ्या बाबांच्या वयाच्या माणसाशी माझं लग्न जमवलं होतं. सध्याच्या परिस्थितीत माझं लग्न मोडण्याचाही प्रयत्न केला तिने. मग जर मी तिला माफ करू शकते तर ह्या सगळ्या जणी जे वागत होत्या ना, त्यात त्यांचा माझं नुकसान व्हावं असा हेतूच नव्हता. त्या सगळं काही श्रीच्या प्रेमापोटी करत होत्या आणि ते माहितीये मला. एकतर त्यांना मी प्रेग्नंट आहे माहितीच नाहीये. त्यांना जर हे माहित असतं तर त्या अशा वागल्याच नसत्या. आणि दुसरी गोष्ट, जे काही झालं त्यात पिंट्याची जेवढी चूक आहे तेवढीच चूक माझी सुद्धा आहे. मला ना धक्का सहन होत नाही, आवडत नाहीत. त्यामुळे काय झालं ना, जेव्हा पिंट्या अचानक समोर येऊन उभा राहिला तेव्हा मला सुधारलंच नाही. त्या धक्क्यातून बाहेर पडून आपण त्याला थांबवावं हे नाही होऊ शकलं माझ्याकडून. बेबी आत्या म्हणत होत्या तसं सासरच्या बाजूने ठामपणे उभं राहणं नाही करू शकले ना मी. चूक झालीच माझी. त्यांचं कुठलंच बोलणं, कुठलाच राग अवाजवी नाहीये. पण ते झालं ना आता आपल्यासाठी काका. त्यांना कुठे काय माहितीये? माहिती नसली तरी विश्वास तर ठेवता येतो. श्रीनी स्वतःहून तुला घरी आणलंय, त्याच्या मागे काहीतरी तर कारण असेल याचा विचार व्हायला हवा. निदान श्रीला तू हवी आहेस एवढं तरी समजायला हवं होतं ना. हो, पण श्रीने सुद्धा एखादा फोन करून त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. हो ना, चुका दोन्ही बाजूनी झाल्या. हो, पण आता हे फार काळ असंच चालू ठेवणं. फार काळ असं चालू नाही राहणार काका. तो आईंशी बोलायला लागलाय की नाही, हळूहळू सगळ्यांशी बोलायला लागेल. आणि समजा नाही बोलला तर आपण त्याला बोलायला भाग पाडायचं. म्हणजे आपण नर्मदाबाईंच्या बाबतीत जे केलं ते सगळ्यांच्या बाबतीत तसंच करायचं? गरज पडली तर. अरे बापरे, आईशी बोललीस तू? नाही बोलले अजून. मी बोलणार आहे आज. चालेल. बरं काका, मी निघू का? हो हो, निघ 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 तू. सावकाश जा. हो, आपण रात्री बोलूया. हा ठीक आहे. बाय बाय बाय.